आपण एखाद्याचं भक्षण करून पाहतो तर आपलं सुद्धा भक्षण करण्याकरिता कोणीतरी बसलेलाच आहे. म्हणून हा पहिला वर्ग सांगितला सुवर्णकार. दुसरा कीर्तनकार. महाराज कीर्तनकार कस काय? दुसऱ्याचे पाकिट घेता घेता कधीतरी आपल्या सुद्धा खिशाला झळ लागू शकते महाराज. ऐका लक्षपूर्वक, घडलेला प्रसंग सांगतो तुम्हाला. काय झालं, धाराशिव जिल्हा माहिती का तुम्हाला? पूर्वीचं नाव उस्मानाबाद, आताचं धाराशिव. त्याच्यामध्ये कळंब आहे आणि गावाचं नाव सांगत नाही, तुम्ही तिथं जाऊन चौकशी करशाल. काय झालं, त्या गावामध्ये कीर्तनकाराला, आता एक 10-12 वर्षाची गोष्ट आहे, तिथे कीर्तनकारांना बोलवण्याकरिता म्हणून फोन लावला. महाराज असा असा आमच्या गावामध्ये सप्ताह आहे, तुम्ही कीर्तनाला याल का? म्हणे हो येईल. म्हणे मग कसं राहील तुमचं? त्यांनी सांगितलं काही नाही, व्यवस्थित पद्धतीनं करा तुमच्या पद्धतीनं, आमचा एवढं अंतर आहे. म्हणे मग महाराज 7,000 रुपये तुम्हाला आम्हाला देऊ. 7,000मध्ये तारीख फिक्स झाली, तारीख लिहून घेतली गेली. कीर्तनाचा दिवस जवळ आला, महाराज कीर्तनाकरिता आले. सुंदर कीर्तन झालं. सुंदर कीर्तन झाल्यानंतर आता या सप्त्याची मंडळी कुठून जमा केलेली असतात माहिती नाही बाबा, पण लय गुलाम माणसं, असे गुलाम माणसं भरलेले राहते कमिटीमध्ये, हे नाद करायचं नाही त्यांचा. मग कमिटीवाल्यांनी डोकं लावलं, 7,000 भरायचे तर 5,000 भरले, महाराज वाटी लावले. आता महाराजांना वाटी लावल्यानंतर महाराज गाडीत बसले आणि एक 4-5 किलोमीटर गाडी पुढे गेल्यानंतर महाराजांना वाटलं की बघावं की कमिटीनं काय केलंय. तर पाकिट उघडल्यानंतर पाकिट तर जाडजूड दिसलं. जाडजूड पाकिट पाहिलं. महाराजांना वाटलं यांनी काय जास्त भरले काय, कीर्तन जास्त आवडलं म्हणून. होय थोडे महाराज, कीर्तन जास्त आवडलं म्हणून जास्त तर भरले नाही ना. म्हणून पाकिट उघडलं, पाहिलं तर 100ची नोट, त्याच्या खाली 200ची नोट, त्याच्या खाली 20ची, त्याच्या खाली 10ची, मग कुठं 5ची, कुठं 1ची, अशा नोटी खाली नोटा. हिशोब करता 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 महाराजांची गाडी पोहोचली कळंबला. आता गाव ते कळंब अंतर आहे 18 किलोमीटरचं आणि रस्ता फार खराब. जाण्या येण्याकरिता जवळजवळ 1.5 तास लागतो. किती? 1.5 तास लागतो. 9 ते 11 कीर्तन झालं. महाराज 11:30ला गाडीत बसले, कळंबला पोहोचले. किती वाजता? 1 वाजता महाराज कळंबला पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर कळंबला जाईपर्यंत हिशोब लागला की बस 5,000 पाकिटात आले. हे फिरव गाडी वापस. कळत नाही किती पाकिट भरायचं, कसं भरायचं, काय करायचं. चला म्हणे गाडी फिरव वापस. गाडी फिरली गेली. आता 1 वाजता निघालेली कळंबहून गाडी परत गावात येण्याकरिता, आता मला सांगा 2:30 वाजता कमिटीचा एक तरी माणूस मंडपात राहतो का? महाराजांची गाडी मंडपात पोहोचली. महाराज तन करीत गाडीतून उतरले. कळत नाही कसं वाटी लावायचं महाराजांना, किती पाकिट भरायचं माहिती नाही कळत तर बोलवायचं कशाला, असं तसं फार आदवा महाराज बोलले. आणि 2-4 जण बसलेले होते. आता हे काय सप्ताह कमिटीतले नव्हते. मग असे 4-5 जण बसलेले होते. महाराजांना वैतागलेलं पाहिलं आणि विचारलं एका जण, महाराज काय झालं? म्हणे कळत नाही कसं वाटी लावा बाबा, असं तसं. 7,000 ठरले होते, 5,000 भरले. एवढे मूर्ख लोक आहे ना, कळत नाही कोणत्या महाराजांना. एवढं छान कीर्तन केलं म्हणे महाराज, तुम्ही 7,000 नाही 10 द्यायला पाहिजे होते, तुमचे अजून कमी केले. म्हणे हे काम करा, किती दिले तुम्हाला? म्हणे 5,000 दिले. आणा इकडं. 7,000 घेऊन येतो, आणा इकडं. म्हणे पाकिट घेतलं. ऐका, शिवाजी महाराज अफजल खानाच्या हातावर तुरी देऊन पळाले, पण हे तुरी सहित पळाले. तुरीनं पळाले पण काय वापस आले नाही. ऐका लक्षपूर्वक. महाराज दीपमाळी उजवून उभे राहायचे, पाहायचे, मंदिरात जायचे, मंडपात यायचे, मंदिरात जायचे. 2:30 वाजले होते महाराजांना, 2 वाजले होते महाराजांना यायला. आता 2:30 वाजले तरी सुद्धा ते कोणी वापस येईना. ते काय वापस यायसाठी गेले होते का? अजिबात नाही. वापस गेलेले अजून काय वापस येईना. म्हणून एक विनेकरी मंडपामध्ये होता. विनेकरानं सांगितलं, महाराज म्हणे फार वेळ झाला हो, मला त्यांचा घराचा पत्ता सांगता का, मी जाऊन येतो. विनेकरानं सांगितलं, महाराज आमचं गाव थोडंसं आतमध्ये आणि फार गल्ल्याबोळ आहे, तुम्हाला त्यांचं घर काय सापडणार नाही. म्हणे मग एक काम करा ना. म्हणे काय करू? मी गेलो असतो म्हणे, पण माझ्या गळ्यात विना आहे. एक काम करता का? म्हणे काय करू? तुम्ही विना प्रहारा करता का? मी घेऊन येतो त्यांना. म्हणे असं करता? म्हणे हो ठीक आहे. म्हणे द्या विना गळ्यात. माझ्या विना गळ्यात घेतला आणि जो विनेकरी गेला तो अजून वापस आला नाही. कीर्तनकाराला सुद्धा कुठं ना कुठं तरी झळ बसतेच महाराज. दुसऱ्याचे पाकिटं घेता घेता कधीतरी आपल्या पाकिटात कपात होतेच.